किरण परदेशात गेल्यानंतर प्रियाची अवस्था दिवसेंदिवस बिघडायला लागली. सकाळी घरातली सगळी कामं केल्यानंतर तिची सासू शारदाताई तिला दुसऱ्यांच्या शेतात काम करायला पाठवत असायची. दिवसभर शेतातली कामं करून परत संध्याकाळी घरातली कामं करायला लागायची. त्यांच्याजवळ पैशांची काही कमी नव्हती. शेतातली कामं करून तिच्या हाताला जखमा झाल्या होत्या. एक दिवस या सगळ्याला वैतागून ती तिच्या सासूला म्हणाली, आई, मी शेतातली कामं करणार नाही. तेव्हा तिच्या सासूने त्यांच्या मुलीच्या सोबत मिळून तिला खूप मारलं आणि धमकी दिली की जर यापुढे माझं ऐकलं नाहीस तर यापेक्षा वाईट अवस्था करून ठेवेन. एक दिवस अचानक किरण सरप्राईज देण्यासाठी घरी परत आला. पण समोरचे दृश्य बघून त्याला धक्काच बसला. कारण प्रिया नवऱ्याचा हात हातात घेऊन म्हणाली, अहो किरण, आपल्या लग्नाला काही दिवसच झाले आहेत आणि तुम्ही लगेच परत निघाला आहात. अजून थोडे दिवस राहिला असता. प्रियाच्या निरागस चेहऱ्यावरचा उदासपणा आणि भरलेले डोळे बघून किरणचे डोळे भरून आले. त्याने प्रेमाने तिला जवळ घेतलं आणि म्हणाला, माझी वेडाबाई, हा दुरावा काही काळापुरताच आहे. मी तिथले सगळे काम संपवून मग कायमचं तुझ्याजवळ येईन. फक्त 2 वर्षांचे कॉन्ट्रॅक्ट शिल्लक राहिले आहे. खरं सांगू, आत्ता यावेळी माझी लग्न करायची इच्छा नव्हती. कारण मला माहीत होतं की तुझ्यापासून लांब राहणं खूप अवघड होणार आहे. पण आईच्या हट्टीपणापुढे मी लग्न करायला तयार झालो. पण कधी कधी मला असं वाटतं की मी तुझ्यावर खूप अन्याय केला आहे. नवऱ्याचं बोलणं ऐकून प्रियाचे मन भरून आले. तिने त्याला आवळून मिठी मारली आणि म्हणाली, अहो, तुम्ही माझ्यावर अन्याय केला नाही तर माझ्याशी लग्न करून माझ्यावर उपकार केले आहेत. आता तुम्ही गेल्यानंतर आपल्या गोड प्रेमाच्या आठवणीत मी कसे तरी यापुढचे दिवस काढेन. तुम्ही माझी काळजी करू नका. स्वतःची काळजी घ्या. तुमच्या तब्येतीवर लक्ष द्या आणि लवकर घरी परत या. बायकोचे प्रेमाचे बोलणे ऐकून किरणने तिला घट्ट मिठी मारली. खूप वेळ दोघं एकमेकांच्या मिठीत उदास होऊन तसेच बसले होते. हा दुरावा दोघांसाठी पण खूप अवघड होता. पण चांगल्या भविष्याचा विचार करून दोघांनी आपापल्या मनाची समजूत घातली होती. काही वर्षांचा दुरावा त्यांचे पुढचे उज्ज्वल भविष्य ठरवणार होता. 2 दिवसांनी किरण अमेरिकेला गेला. नवरा गेल्यानंतर प्रिया खूप रडली. तिने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला, पण मन मानायला तयार नव्हतं. किरण जाताना सांगून गेला होता की लवकर घरी यायचा प्रयत्न करेल आणि या काळात तिला काही त्रास होऊ देणार नाही. किरण गेल्यानंतर प्रिया खूप एकटी झाली. ती त्याच्या आठवणीमध्ये जगत होती. पहिले काही दिवस असेच निघून गेले. प्रियाच्या माहेरचे लोक अधूनमधून तिला भेटायला येत असायचे आणि समजूत काढत म्हणायचे, काही वर्षाचा तर प्रश्न आहे. हे पण दिवस लवकर निघून जातील. पण जसे ते लोक त्यांच्या घरी गेले, प्रियाच्या घरातले वातावरण बदलले. सासूचे वागणे अचानक प्रियासोबत बदलले. अगोदर खूप प्रेमाने बोलत असायची. आता त्या खूप कठोर वागायला लागल्या होत्या. एक दिवस प्रिया सकाळी खूप उशिरापर्यंत झोपली. कारण रात्रभर तिला झोप लागली नव्हती. कारण नवऱ्याची आठवण तिला खूप बेचैन करत होती आणि पहाटे पहाटे तिचा डोळा लागला. अचानक सासूचा मोठा आवाज ऐकून ती दचकून जागी झाली. तिची सासू रागात म्हणाली, उठा महाराणी आणि घरातल्या कामाला सुरुवात करा. खूप झाला आराम करून. लग्नाला खूप दिवस होऊन गेले आणि तुझा नवरा पण त्याच्या कामावर निघून गेला. उठ आणि घरातली कामं करायला चालू कर. कधीपर्यंत तुझी म्हातारी सासू काम करणार आणि तू घरात आयतं बसून खाणार? घरातून यासाठी आणली होती की माझी घरातल्या कामांपासून सुटका होईल, मला आराम करायला मिळेल. पण इथे तर उलट सुनेलाच आयतं करून घालायला लागत आहे. सासूचे बोलणे ऐकून प्रियाला खूप लाज वाटली. ती घाबरून उठली आणि म्हणाली, आई, तुम्ही राहू द्या. मी आता आवरून येते आणि नाश्ता बनवते. रात्री झोप लागत नव्हती, त्यामुळे उठायला उशीर झाला. नाहीतर मी रोज सकाळी लवकर उठते. सासूने तिचं बोलणं ऐकून तोंड वाकडं केलं आणि खोलीतून बाहेर निघून गेली. प्रिया आवरून किचनमध्ये आली आणि नाश्ता बनवायला लागली. हात काम करत होते, पण मन उदास झाले होते. तिला असं वाटलं की तिच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. तिने चहा नाश्ता केला आणि सगळ्यांना दिला. घरात तिच्या 3 नंदा होत्या आणि प्रत्येकाची वेगवेगळी फरमाईश असायची.
त्यांच्या खाण्यापिण्याचे खूप नखरे असायचे. प्रिया काही न बोलता त्यांची सेवा करत असायची. सगळ्यांचा नाश्ता करून झाल्यानंतर तिने स्वतः थोडासा नाश्ता केला आणि नंतर घरातल्या कामाला लागली. त्या दिवसानंतर सगळं काम त्या बिचारीच्या एकटीच्या अंगावर टाकलं. सासूने आणि नंदांनी घरातल्या कामातून हात काढून घेतले. त्या घरात काहीच काम करत नसायच्या. प्रिया आता सकाळी लवकर उठून घराची साफसफाई करून मग अंघोळ करून देवपूजा करायची. नंतर चहा, नाश्ता, कपडे, दुपारचे जेवण, परत संध्याकाळचा चहा आणि मग रात्रीचे जेवण, त्यानंतर भांडी, किचनची आवरावर. सगळा दिवस तिचा कामातच निघून जायचा. दिवसभर नंदा एकामागून एक फरमाईश करत असायच्या आणि प्रिया त्या पूर्ण करत असायची. कधी कधी तर काम करून तिच्या हाताला अवसान राहायचं नाही, पण ती काही न बोलता काम करत असायची. रात्री सगळी कामं करून झाल्यानंतर खोलीत गेल्यावर पडल्या पडल्या गाढ झोपून जायची. परत दुसऱ्या दिवशी तिचं रुटीन सुरू व्हायचं. काही दिवसातच प्रियाला असं वाटायला लागलं की तिचं आयुष्य खूप अवघड झालं आहे. तिला नवऱ्याची खूप आठवण यायची. कधी किरणचा फोन आला की तिचं मन भरून यायचं. तिची इच्छा होती नवऱ्याला सगळं सांगायची, पण नंतर स्वतःला आवरत असायची. किरण फोनवर तिच्याशी खूप प्रेमाने बोलायचा, तिची विचारपूस करत असायचा आणि तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असायचा. स्वतःबद्दल सांगायचा, तिच्याशी गप्पा मारायचा. प्रिया पण त्याच्याशी खूप प्रेमाने बोलायची, पण तिचे दुःख, त्रास ती त्याच्यापासून लपवून ठेवायची. किरणला असंच वाटत राहिलं की तो तिच्याजवळ नसल्यामुळे ती उदास वाटत आहे. प्रियाला असं वाटत होतं आत्ताच तिचं नवीन नवीन लग्न झालं आहे आणि जर तिने तिच्या घरातल्या लोकांची तक्रार केली तर कदाचित तिचा नवरा तिला चुकीचं समजेल. हा विचार करून ती नवऱ्याला काही सांगत नव्हती. प्रत्येक घरातल्या सुनेवर एवढं कामाचं जास्त ओझं दिलं जात नाही की ती स्वतःला त्या घरात एकदम एकटी आणि लाचार समजायला लागेल. पण प्रिया गपगुमान एकटी सगळं सहन करत होती, कारण तिला असं वाटत होतं की हेच चांगल्या सुनेचे गुण असतात. प्रिया सासरच्या आयुष्याला स्वीकारण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला हे माहीतच नव्हतं की तिची परीक्षा आत्ता सुरू झाली आहे. घरातल्या सगळ्या कामांची जबाबदारी तिच्या अंगावर टाकली होती आणि सासूनंदांनी स्वतःला घरातल्या कामापासून पूर्णपणे वेगळं केलं होतं. प्रिया उठल्यापासून झोपेपर्यंत काम करत असायची, पण तिच्या आयुष्यात एक क्षण शांती नव्हती. काही दिवस असेच निघून गेले आणि अचानक तिची सासू म्हणाली, प्रिया, उद्यापासून तू दुसऱ्यांच्या शेतात काम करायला जायचं आहे. त्यामुळे उद्या पहाटे लवकर उठून घरातली सगळी कामं, चहा, नाश्ता, दुपारचे जेवण बनवून तयार ठेव आणि बाजूच्या बायकांच्या सोबत कामाला जा. प्रिया आश्चर्याने सासूकडे बघायला लागली, पण काही बोलली नाही. तिला कळतच नव्हतं काय करावं, कारण या अगोदर कधीच तिने शेतात काम केलं नव्हतं. कसं करायचं तिला माहीत नव्हतं, कारण तिच्या माहेरी ती खूप प्रेमात आणि लाडात वाढलेली होती. शेतात कधी फिरायला म्हणून पण गेली नव्हती. ती तिच्या सासूला घाबरत म्हणाली, आई, मला शेतातली कामं करायला येत नाहीत. मी आयुष्यात कधीच असली कामं केली नाहीत. तिची सासू लगेच रागात म्हणाली, शिकून घेतलं की सगळी कामं करायला येतात. आम्ही पण करत होतो. सून बनून आली आहेस तर आत्ता ही सगळी कामं करायला लागतील. मनावर दगड ठेवून दुसऱ्या दिवसापासून ती शेजारच्या बायकांच्या सोबत शेतात जायला लागली. तिला असं वाटलं 4-5 दिवसांचा प्रश्न असेल, पण खरी परिस्थिती त्या उलट होती. आता रोजच तिला घरातले काम आवरून शेतात जायला लागायचं. त्यांच्या घरात पैशांची काही कमी नव्हती, तरी पण तिची सासू तिला शेतात मेहनतीचं काम करायला पाठवत असायची. प्रियाचे नाजूक हात खराब व्हायला लागले. शेतात रोज काम करून तिच्या हातांना जखमा व्हायला लागल्या. तिला शेतातल्या कामाची सवय नव्हती. तिची त्वचा खूप नाजूक होती, त्यामुळे शेतात काम करून तिच्या हाताला, पायांना भेगा पडल्या होत्या. त्याची आग व्हायची. ती सहन करण्याचा प्रयत्न करत होती, पण तेवढाच तिला त्रास पण होत होता. कितीतरी वेळा रात्री त्रासामुळे दुखत असल्यामुळे उठून ती रडत असायची, पण तिच्याजवळ तिचे दुःख समजून घेणारे कोणीच नव्हते आणि नाही तक्रार करायला कोणी होते.
नवऱ्याचा फोन आला की नेहमीसारखी खुश असल्यासारखे दाखवण्याचा प्रयत्न करायची, कारण नवऱ्याला तिची काळजी लागू नये म्हणून स्वतःचे दुःख लपवून ती त्याच्याशी प्रेमाने बोलायची. काहीच त्रास नसल्याचा दाखवत असायची. वेळ पुढे गेली आणि प्रियाची तब्येत बिघडली. तिच्या हाताच्या पायाच्या जखमा वाढायला लागल्या. चालताना काम करताना तिला खूप त्रास व्हायचा, तरी पण ती काम करत असायची. एक दिवस हिम्मत करून ती तिच्या सासूला हळू आवाजात म्हणाली, आई, मी शेतात काम नाही करू शकत, मला खूप त्रास होत आहे. तिचं बोलणं ऐकून तिच्या सासूचा चेहरा रागाने लाल झाला. त्यांनी मुलींना आवाज दिला तशा त्यांच्या तिन्ही मुली बाहेर आल्या. तिची सासू रागात म्हणाली, बघा तुमची वहिनी, अजून काही दिवस पण झाले नाहीत काम करून आणि ही महाराणी शेतातली कामं करायला नकार देत आहे. हिला तर आराम करायची सवय लागली आहे. सासूचे बोलणे ऐकून प्रिया घाबरली आणि म्हणाली, आई, माझ्या बोलण्याचा हा अर्थ नव्हता. मी फक्त बोलत होते की मला खूप त्रास होत आहे. पण सासूने तिचं बोलणं ऐकून न घेता नंदांना तिला पकडायला सांगितलं. सगळ्या नंदांनी मिळून तिला पकडलं. प्रिया खूप घाबरली होती. तिला कळत नव्हतं की आता पुढे काय होणार आहे. अचानक तिची सासू पळी गरम करून घेऊन आली. प्रियाने जेव्हा हे बघितलं तेव्हा तिचं काळीज जोरजोरात धडधडायला लागलं. तिला काही कळणार त्या अगोदरच तिच्या सासूने तिच्या हाताला चटके दिले. तिच्या नंदांनी तिला मारहाण केली. प्रिया सगळं सहन करत रडत होती, पण तिने तोंडातून आवाज बाहेर काढला नाही. तिची सासू रागात म्हणाली, यापुढे काम करायला नकार दिलास तर यापेक्षा वाईट अवस्था करून ठेवेन. आत्ता फक्त चटके दिले आहेत, लक्षात ठेव, या घरात तेच होणार जे मी बोलेन. प्रिया खाली बसून रडत होती. चटके दिलेल्याची आग होत होती आणि तिच्या स्वाभिमानाला, आत्म्याला जखम झाली होती ती वेगळीच. तिला असं वाटलं की तिच्या इज्जतीची, मेहनतीची काही किंमतच नाही. त्या दिवसानंतर प्रिया अजूनच शांत झाली. ती पहिल्यापेक्षा जास्त घाबरायला लागली. सासू कधी शेतात काम करायला जायला सांगायची तेव्हा काही न बोलता जात असायची, कारण तिला माहीत होतं की नकार देण्याचे परिणाम किती भयानक असू शकतो. काही दिवसांनी प्रिया रोजच्यासारखी घरातली कामं करत होती. तिचे हातपाय जळत होते, पण ती गपगुमान कामं करत होती. त्याचवेळी घराचे दार अचानक उघडले. घरातल्या लोकांना या गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती. अचानक किरणने घरी येऊन सरप्राईज दिले होते आणि दारातून घरात आल्यावर सगळ्यात अगोदर त्याची नजर फरशी पुसत असणाऱ्या बायकोवर, प्रियावर पडली. तो कितीतरी महिन्यांनी घरी परत आला होता. तो आनंदात बायकोला सरप्राईज देण्यासाठी न सांगता घरी आला होता. पण जशी त्याची नजर घरात फरशी पुसत असणाऱ्या प्रियावर पडली, त्याची पावलं जागेवरच थांबली. प्रिया फरशी पुसत होती. तिच्या अंगावरची साडी खूप जुनी दिसत होती. तिच्या अंगावर भाजलेल्याचे डाग होते. हातावर, पायावर जखमा होत्या. किरणला त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता की तीच त्याची बायको प्रिया आहे. तो काही वेळ तिच्याकडे एकटक बघत बसला. त्याच्या डोळ्यासमोर तेव्हाचे दृश्य आले जेव्हा तो अमेरिकेला निघाला होता. त्यावेळी प्रिया किती सुंदर, नाजूक दिसत होती. तिचे हात किती कोमल होते. तो त्यावेळी तिला चेष्टेने म्हणायचा की मी या नाजूक हातांना कधी काम करून देणार नाही. फरशी पुसताना अचानक प्रियाची नजर समोर उभ्या असणाऱ्या किरणवर गेली. एक क्षण तिला असं वाटलं ती स्वप्न बघत आहे. तिने तिचे डोळे बंद केले आणि नंतर उघडून बघितलं तर खरंच समोर तिचा नवरा किरण उभा होता. तिच्या हातातून कापड निसटून खाली पडलं. तिचे काळीज जोरजोरात धडधडायला लागलं. ती हैराण होऊन त्याच्याकडे बघायला लागली. ती काही पावलं पुढे आली, पण अचानक थांबली. तिला तिच्या अंगावरच्या जखमा आणि हातांवरचे घाव आठवले. तिने पदराने सगळं अंग झाकून घेतले. किरण हळूहळू तिच्या जवळ आला. त्याने डोक्यापासून पायापर्यंत तिला निरखून बघितलं. त्याने खूप प्रेमाने प्रियाचा हात पकडला. तिची ती अवस्था बघून त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला. तिचे नाजूक हात खडबडीत झाले होते. त्यावर जखमा होत्या. त्याने प्रियाला विचारलं, प्रिया, हे सगळं काय आहे? तुला काय झालं आहे? आणि तुझ्या अंगावर हे डाग कशाचे आहेत? प्रियाने नजर चोरली आणि म्हणाली, काही नाही, ते घरातलं काम करताना झालं आहे.
तिची अवस्था बघून त्याचे मन घाबरले. त्याच वेळी त्याची सासू खोलीतून बाहेर आली आणि मुलाला समोर बघून चकित झाली. ती म्हणाली, "अरे किरण, तू अचानक न सांगता कसा काय आलास? सांगितले असते तर तुला घ्यायला आलो असतो." किरणने त्याच्या आईकडे बघितलं. त्याच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. त्याची आई लगेच प्रेमाने गोड बोलत म्हणाली, "अरे बघ ना, तुझी बायको किती आळशी आहे. आम्ही तर तिला काम शिकून थकलो आहोत, पण तिला काही कळतच नाही." आईचं बोलणं ऐकून किरणने बायकोकडे बघितलं. तिचे डोळे पाण्याने भरले होते, पण ती शांतपणे उभी होती. किरण म्हणाला, "प्रिया, तुझ्या हातावर या जखमा कशा काय झाल्या?" तसे प्रियाने पटकन तिचे हात साडीच्या पदराने झाकून घेतले आणि नजर चोरत म्हणाली, "काही नाही, ती घरातलं काम करताना झाले आहेत." आता किरणला पूर्ण विश्वास बसला होता की इथे काहीतरी खूप चुकीचं घडलं आहे. किरणने मोठा श्वास घेतला आणि प्रियाला म्हणाला, "प्रिया, माझ्यासोबत खोलीत चल." ते दोघं खोलीत गेले आणि किरणने खोलीचे दार आतून बंद करून घेतले. त्याने प्रियाला जवळ घेतले आणि खूप प्रेमाने आणि गंभीरपणे म्हणाला, "प्रिया, आता मला खरं खरं सांग की हे सगळं कसं काय झालं आहे." प्रियाच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. तिने रडत सगळी हकीकत नवऱ्याला सांगितली. कशी तिला घरातली सगळी कामं करायला सांगितली जायची, तिला शेतात जाऊन काम करायला लावलं जायचं, कशा तिच्या हातावर जखमा झाल्या आणि सासूने कसे तिला चटके दिले. हे सगळं ऐकून किरणचा चेहरा रागाने लाल झाला. त्याला विश्वासच बसत नव्हता की तो इथे नसताना त्याच्या बायकोवर किती अत्याचार झाले होते. तो रागात खोलीतून बाहेर आला. हॉलमध्ये त्याच्या आई आणि बहिणी बसल्या होत्या. तो रागात मोठ्या आवाजात म्हणाला, "आजपासून प्रियाला कुठलेही काम करायला सांगायचे नाही. जर तिला जरा जरी त्रास झाला तर मी प्रियाला घेऊन हे घर सोडून निघून जाईन." त्याच्या आई आणि बहिणी त्याचा राग बघून शांत झाल्या. आज पहिल्यांदा त्यांनी किरणला एवढ्या रागात बघितले होते. किरण परत खोलीत आला. प्रिया अजून पण रडत होती. त्याने प्रेमाने तिचे डोळे पुसले आणि म्हणाला, "प्रिया, मला माफ कर. मी तुला इथे एकटीला सोडून गेलो आणि तुला एवढे दुःख आणि अत्याचार सहन करायला लागले. आता यापुढे सगळं ठीक होईल. मी तुला माझ्यासोबत परदेशात घेऊन जायचा निर्णय घेतला आहे. मी तुझा विजा अगोदरच काढला होता आणि तुला सरप्राईज द्यायचं होतं." प्रिया हैराण होऊन त्याच्याकडे बघायला लागली. तिच्या डोळ्यात पहिल्यांदा चमक आली होती. किरण म्हणाला, "आता तुला शेतात जाऊन कामं करायची गरज नाही आणि नाही एवढी मेहनत करण्याची गरज आहे. आता तू माझ्यासोबत येणार आहेस." हे ऐकून प्रियाच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. तिने नवऱ्याला घट्ट मिठी मारली. आज कितीतरी दिवसांनी ती खूप खुश होती. तिला कितीतरी महिन्यांनी असं वाटलं की तिच्या आयुष्यात आनंद परत आला आहे. काही दिवसांनी किरणने जाण्याची सगळी तयारी पूर्ण केली आणि जेव्हा घरातून ते दोघे जाण्यासाठी बाहेर पडले तेव्हा प्रियाने वळून त्या घराला परत एकदा बघितलं. तिच्या मनात आता कसली भीती नव्हती, कारण ती आता तिच्या नवऱ्यासोबत तिचे स्वतःचे नवीन आयुष्य सुरू करायला निघाली होती, जिथे तिला इज्जत, मान सन्मान, प्रेम मिळणार होते.